नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. अहिल्यानगर शहरातील जुने कोर्ट परिसरामध्ये 2 गाड्या जळल्या. आमदार संग्राम जगताप आक्रमक. अहिल्यानगर शहरातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे अहिल्यानगर शहरातील जुने कोर्ट परिसरामध्ये पटवर्धन चौक या ठिकाणी अज्ञात व्यक्तीने एक 4 व्हीलर आणि एक 2 व्हीलर रात्रीतून जाळून टाकली. सीसीटीव्हीमध्ये अज्ञात व्यक्ती दिसत आहे. ही घटना कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घडली आहे. घटना घडताच अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप घटनास्थळी आले. त्यांनी भेट दिली, सीसीटीव्ही पाहिली आणि कोतवाली पोलीस स्टेशन पीआय संभाजी गायकवाड यांना सूचना दिल्या. आरोपींना तात्काळ अटक करा. आरोपी मोकाट फिरत आहेत, त्यांना जाब बसला पाहिजे. सर्वसामान्य लोकांचे अहिल्यानगर शहरामध्ये नुकसान होत आहे. त्यांनी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला प्रतिक्रिया दिली आहे ती पुढील प्रमाणे. पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आपण पाहिलं तर काही दिवसांपूर्वीच म्हणजे अगदी 2-3 दिवसापूर्वीच काही घटना घडली. त्याच्यामध्ये जुनं जे न्यायालय आहे त्या जुन्या न्यायालयाच्या परिसरामध्ये मोठी लोकवस्ती आहे. त्या परिसरामध्ये कुलकर्णी ग्रस्त आहे. त्यांची गाडी हा कुठेतरी भेटून गेलेली आहे. तिचा इन्शुरन्स देखील संपलेला आहे. फार मोठं नुकसान त्या कुटुंबात झालेलं आहे आणि पर्सनल इंटेन्शनने कुठेतरी हे सगळा प्रयोग झाला पाहायला मिळतोय. काल देखील त्यांची 2 व्हीलर गाडी ही कुठेतरी जाणीवपूर्वक म्हणजे 3 लोक सीसीटीव्हीमध्ये दिसत आहेत. 3 लोक आणि ती गाडी 2 व्हीलर म्हणजे घेऊन गेले. चोरीचा गुन्हा दाखल झाला. तर याच्यामध्ये तपास झाला पाहिजे. कुठेतरी वैयक्तिकरित्या यांना कुठेतरी काही लोकांनी टार्गेट केल्याचं पाहायला मिळतं आणि या माध्यमातून आम्ही पोलिसांना मागणी केली आहे हे त्वरित आरोपी अटक झाले पाहिजे. तर अशा प्रवृत्ती काही शहरामध्ये अशा उदयास येऊ नये याच्याकरता पोलिसांनी सतर्कता दाखवावी आणि त्वरित अशा आरोपींच्या मुसक्या त्या आवळल्या गेल्या पाहिजे. त्यातनं पुढं कुठेही वेगळा अनुचित प्रकार घडणार. अहिल्यानगर प्रतिनिधी सागर सब्बान. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लाईक आणि शेअरही करा.